नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण भारताचा भूगोल याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात। डॅश हे भारतातील सगळ्यात मोठे नदी पात्रातील बेट आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी माजुली। डॅश हे भारतातील सगळ्यात मोठे नदी पात्रातील बेट आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी माजुली। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हुमायूंची कबर हे सुप्रसिद्ध स्मारक आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, डॅश हे महाराष्ट्रातील प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले धरण आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी भंडारदरा। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिला समुद्र रोपवे मुंबई आणि डॅश ह्याला जोडणारा आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एलिफंटा बेट। प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिला समुद्र रोपवे मुंबई आणि डॅश ह्याला जोडणारा आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एलिफंटा बेट। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिली बुलेट ट्रेन डॅश दरम्यान सुरू करण्याचा प्रस्ताव आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई आणि अहमदाबाद। भारतातील पहिली बुलेट ट्रेन डॅश दरम्यान सुरू करण्याचा प्रस्ताव आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई आणि अहमदाबाद। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ब्रह्मपुत्र। ब्रह्मपुत्र या नदीचा उगम कुठे होतो। या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या शहरात हजार पिलर मंदिर हे सुप्रसिद्ध मंदिर आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वारंगल। खालीलपैकी कोणत्या शहरात हजार पिलर मंदिर हे सुप्रसिद्ध मंदिर आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे वारंगल। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जारवा जनजाती आढळते। खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे अंदमान निकोबार बेट। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जारवा जनजाती आढळते। या प्रश्नाचे उत्तर आहे अंदमान निकोबार बेट। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, भारताने कोणत्या देशासोबत दोन्ही भूमींना जलमार्गाने जोडण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेश। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। भारताने कोणत्या देशासोबत दोन भूमींना जलमार्गाने जोडण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेश। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांमधील संघर्षाचे कारण ठरले आहे, म्हणजेच वादाचे कारण ठरलेले आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी तामिळनाडू आणि कर्नाटक। तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये वादाचे कारण ठरलेले आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतातील कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जयपूर। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12,
भारतातील सर्वात मोठ्या कालव्यांपैकी एक राजस्थान कालव्याला डॅश असे पुनर्नामकरण करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इंदिरा गांधी. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. लाखेच्या उत्पादनात भारतातील कोणते राज्य सर्वाधिक आघाडीवर आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी छत्तीसगड. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतातील कोणत्या राज्याची किनारपट्टी सर्वात जास्त आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात. गुजरात या राज्याला सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. सोमनाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. लोकसंख्येच्या प्रमाणात जगात कोणता धर्म सर्वात मोठा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ख्रिश्चन. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सर्वात जुनी मेट्रो ट्रेन आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कोलकाता. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणते पर्यावरणीय कृती योजनेअंतर्गत भारतातील 4 कोरल रीफ भागांमध्ये येत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी खंबात खाडी. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. रेड क्लिफ लाईन कोणत्या 2 देशांच्या सीमांना चिन्हांकित करते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी भारत आणि पाकिस्तान. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या परदेशाच्या सहयोगाने केला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जपान. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या परदेशाच्या सहयोगाने केला गेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जपान. प्रश्न क्रमांक 21. बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1971. प्रश्न क्रमांक 22. भारतातील सर्वात लांब घोला सादिया पूल कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आसाम. प्रश्न क्रमांक 23. बांगलादेश सोबत सगळ्यात मोठी सीमा सामायिक करणाऱ्या राज्याचे नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल. या ठिकाणी पश्चिम बंगाल येतं आणि या ठिकाणी बंगाल येते. यावरून तुम्ही प्रश्नाचे उत्तर काढू शकता. प्रश्न क्रमांक 24. भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जगातील 2/3 एकशिंगा गेंड्याची संख्या आढळते? म्हणजेच कोणत्या उद्यानात सर्वात जास्त एकशिंगा गेंड्याची संख्या आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याला ज्वेल सिटी म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मणिपूर. मणिपूरला ज्वेल सिटी म्हणून ओळखले जाते. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.